नमस्कार, मी विनोद काळे. बोगस कुणबी नोंदी असलेले काही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आज पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक झाले आणि अशा पद्धतीने कुणबी नोंदी असलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्यामुळे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप करून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. गंभीर ताशेरे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ओढले. दरम्यान ही पत्रकार परिषद संपल्यानंतर दुपारी आज जालना शहरामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आणि सचिन खलसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे या दोघांनी मिळून मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोट्या कुणबी नोंदी राज्यामध्ये तयार केल्या असाही आरोप त्यांनी केला आणि सुज्ञ मराठा समाजाने मनोज जरांगे यांचा विश्वास करू नये, यांच्यावर विसंबून राहू नये, हे समाजाची फसवणूक करत आहेत अशा प्रकारचा आरोप देखील नवनाथ वाघमारे यांनी केला. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये सचिन खलसे यांनी ज्योती श्रीधर दहीहंडे या नावाचं बोगस प्रमाणपत्र कशा पद्धतीने कुणबी नोंद करून काढण्यात आलं याचे काही पुरावे त्यांनी सादर केले. त्यांनी सांगितले की यशवंता नसून हनुमंता आहे, मूळ हनुमंताचं यशवंता करून अशा पद्धतीने बोगस प्रमाणपत्र काढले असा दावा त्यांनी यावेळी केला. काय असतं, आज मी स्वतः पाहिलं की जो माणूस स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाही किंवा बापालाच मानत नाही, तो समाजाला आणि नेत्याला काय मानल? जो अतिशय स्वार्थी असणारा, फक्त पैसा आणि गळगंज माया कमवण्यामध्ये मशगूल असणारा भिकारचोट विचाराचा माणूस, म्हणजे ज्या एकनाथ शिंदेने याला 3 वर्षामध्ये पाळलं आणि जिथं भुंकाय सांगितलं तिथं भुंकण्याचं काम यांनी केलं, त्याच एकनाथ शिंदेवर आज कुठेतरी भुंकण्याला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये तथ्य असं आहे की गेल्या अनेक 2-3 वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो की एकनाथ शिंदे यांनी ओबीसीचं वाटोळं केलंय, बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटायला लावलेत, अधिकाऱ्यांना प्रेशर केलंय. आम्ही सातत्याने सांगत आलो की एकनाथ शिंदेनी गद्दारीचा दिसातो म्हणायचो की एकनाथ शिंदेने शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा लागलाय. तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी, मराठ्यांना खुश करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र मी वेळोवेळी सांगत होतो. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. स्वतः जरांगेंनी सांगितलंय की एकनाथ शिंदेची त्यांची मिलीग बघत होती. ते स्वतः म्हटला की 3 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी कधी बोललो नाही. त्यांचे मंत्री असलेले आता अनेक वेळा भेटले, अनेक वेळा सहकार्य केले, सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आणि त्यातूनच ते सिद्ध होतं की एकनाथ शिंदेनी त्यांना मदत केली. परंतु सत्य हे कधी लपत नसतं. एकनाथ शिंदेनी मदत करूया, एखाद्या राष्ट्रपतीने मदत करूया, परंतु न्याय सगळ्यांना मिळत असतो. खोटे प्रमाणपत्र वाटप करून तुम्ही खरं तर समाजाची दिशाभूल केली. त्यामुळे समाजाने ह्या बेकार चोटाला बुटाडाने हल्लं पाहिजे. आणि विशेषतः आता काय करायला लागलं, त्यांचे जे अभ्यासक लोक आहेत यांना सुद्धा ट्रोल करण्याचा यांनी प्रयत्न सुरू केलाय. म्हणजे अभ्यासक लोकांना सुद्धा टार्गेट करायचं. अभ्यासक लोकांनी त्यावेळी ज्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, सुरुवातीच्या वाशीला गेले त्यावेळी सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढता येणार नाही, परंतु गरीब पैसे घेतले की पळून येतो. ज्यावेळी आपल्याला काहीतरी मिळेल त्यावेळी पळून येतो. कुठं आता भुमरे असेल, भुमरे मामा तुम्ही 6 नंबरला होतात, मी तुम्हाला निवडून आणलं, म्हणजे किती नौटंकी. म्हणजे 6 नंबरला याच्या जीवावर कोणी निवडून आलं नाही, परंतु भुमरे मामा 6 नंबरला होते. परंतु भुमरे मामाच्या विरोधात एक मायक्रो समाजातला, इतर मागासवर्गीय समाजातला माणूस निवडणूक लढवत होता, म्हणून भुमरेला यांनी ताकद देण्याचं काम केलं. त्याचं त्यांनी श्रेय घेतलं नाही पाहिजे. आणि कुठतरी प्रत्येक ठिकाणी जातीवाद यांनी केलाय, बाकी काही नाही. जर दुसऱ्या समाजातला असला तर त्याला पूर्ण, ते कुठल्या समाजातला असला, शिंदे सेनेचा जरी असता तर त्यांनी विरोध केला असता. उदाहरणार्थ संदीपा चंद्रकांत खैरे जर शिंदे सेनेकडून उभा असते तरी ह्या भिकार चोटाने त्यांना विरोध करण्याचं काम केलं असतं. परंतु विशेषतः भुमरे हे पैशाच्या मस्तीच्या जीवावर निवडून आले, हे काही या जरांगेच्या आशीर्वादाने निवडून आलेले नाहीत. आणि जरांगे फक्त स्वतः कुठलंही श्रेय घेण्याचं, जो जरांगे आज बोलतोय खासदार आम्ही निवडून आणले, खासदारकीच्या टायमिंगला तो त्यांच्या सोबत होता, पण विधानसभेला महायुती सोबत नव्हता, महायुतीच्या विरोधात मतदान करा म्हणून सांगत होता, मराठ्यांना फसवले म्हणत होता. मग त्यावेळी तेव्हा भाजपा आणि महायुती सत्तेत कशी गेली? परंतु याला ज्या लोकांनी
ओबीसीने भाजपला असेल महायुतीला सत्तेत नेऊन बसवलं, पण याचं क्रेडिट फक्त जरांगे घ्यायलाय. याचं चूक फक्त राज्य सरकारमधल्या प्रतिनिधींची आहे. राज्य सरकारमधले अनेक मंत्री जरांगेला येऊन वेळोवेळी भेटताय, अनेक वेळा त्याला रसद देण्याचं काम करताय, ताकद देण्याचं म्हणजे मेलेल्या माणसाला जाग करण्याचं काम करताय. आणि विशेषतः सापाला दूध पाजून तुम्हाला साप डसणारच आहे. आणि आता तुम्ही सापाला 2-3 वर्ष एकनाथ शिंदेनी दूध पाजले, शेवटी त्या सापाने तुम्हाला आज फणा मारलेलाच आहे. त्यामुळं त्या भिकार चोटाच्या नादी लागून तुम्ही वेगवेगळ्या जातींना अंगावर घेऊन तुमचं वाटोळ करून घ्यायला तुम्ही नादी लागू नका. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा सुनेत्राताई पवार असतील, यांनी याच्या नादी लागून जे तुम्हाला न्याय प्रक्रियेतून ज्या गोष्टी टिकू शकतील अशा दिल्या त्याला काही हरकत नाही. परंतु ज्या गोष्टी टिकणार नाहीत तुम्ही अधिकाऱ्यांना प्रेशर करून बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटून ते व्हॅलिड करण्यासाठी सुद्धा ताकद लावायची. तुम्ही ते उर्दू मधून जे ट्रान्सलेशन करून आणायचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेटिंग करण्याचा प्रयत्न करता. आणि त्यांनी विशेष आज काय सांगितलं की या दहीहंडे नावाचं प्रकरण, दहीहंडे शिंदे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील एक जिल्हा परिषद गट कोणता, गोलडगाव गटातील जे दहीहंडे म्हणतो, दहीहंडेच्या महिला जिल्हा परिषद सदस्या ते वारंवार दहीहंडेचं का नाव घ्यायला लागला. त्या दहीहंडेनी जिल्हा परिषद अध्यक्षाला मतदान करण्यासाठी 3.25 कोटीचं डील केलेलं आहे. भाजपकडून त्यांनी पैसे घेतले, पण त्याच्यातले काही जरांगेले एखाद कोटी आणून दिले असतील. विशेष दहीहंडेचं नाव का घ्यायला लागला. परंतु या मूर्खाला अक्कल पाहिजे. दहीहंडे तो म्हणतो तिथं यशवंता नावाचं तिथं ट्रान्सलेशन करून आलं, परंतु ट्रान्सलेशन आलं नाही, करून आणलं होतं तिथं विशेषतः हनुमंता नावाचं होतं. आणि हनुमंताचं तुम्ही यशवंता करून घेता. तुम्ही बाप बदलायची तुम्हाला सवय. तुम्ही जर सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही जर बाप बदलत असेल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना. ज्योती श्रीधर दहीहंडे या गोलटगाव जिल्हा परिषद मेंबर मधून ओबीसी महिला राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढलेले आहे. आणि त्यांनी जरांगे पाटलाला त्यांचं जे सर्टिफिकेट यांनी रद्द केलं जात पडताळणीने, त्याचं कारण असं आहे की त्यांनी फसली उर्दू ही उर्दू भाषेतलं खासरा पाणी आहे, हे 1919चं आहे. आणि पण हे फसलीमध्ये आहे. याचं ट्रान्सलेशन करून घेताना त्यांनी हे ऍट मोहम्मद यशवुद्दीन मोदीन यांच्याकडून ट्रान्सलेशन मराठीतून करून घेताना यशवंत पिता शहाजी दहीहंडे असं केलं. ऍक्च्युली हे यशवंत नसून हे मी 4 ठिकाणून काढून आणलेलं आहे. हे हनुमंत शहाजी दहीहंडे असं आहे. आणि हे हनुमंत शहाजी दहीहंडे यांचं ओरिजिनल कुंभी आहे. हे ओरिजिनल कुंभी आहे. त्यांनी त्याचं हनुमंताचं यशवंत केलं आणि त्याचा लाभ त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं आणि त्याच्यातून तो निवडणूक लढला होता. त्याचं कास्ट सर्टिफिकेट ह्याच आधारावर काढलेलं आहे. मी असे हे डॉक्युमेंट्स आणलेले, हे 4 ठिकाणून काढून आणलेले. आणि 5वं एक उद्या हैदराबादहून ट्रान्सलेशन येणार आहे मला, ते खूप वयस्कर आहे. आणि हे सगळे मी जे आणलेले हे महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकृत नियुक्त केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 5च जण हे ट्रान्सलेशन करून देणारे माणसं आहे. त्यातला एक खूप वयस्कर असल्यामुळे आम्हाला फक्त 4 जणांकडून भेटलेला आहे. आणि मी आता 5वं कोर्टात दाखल केलेली, तो कोर्टात गेलेला आहे, त्याने अपील केलेली हायकोर्टामध्ये संभाजीनगरला. तर मी 5वं अजून एक प्रमाणपत्र ट्रान्सलेशन हैदराबादला पाठवलेलं आहे, ते मला उद्या पण भेटून जाणार. ही सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळाली आणि तुम्ही कशी आणि तुमचं या माहितीचं काय संबंध? ही ओबीसी जागा होती. विशेष म्हणजे मी पण शिंदे सैनिकून पंचायत समितीला माझी मिसेस उभा होती. आमची पंचायत समिती पण ओबीसी आहे आणि जिल्हा परिषद पण ओबीसी सुटलेलं होतं. मी पंचायत समितीला उभा होतो, माझी मिसेस पंचायत समितीला उभी होती. आमचा त्यामध्ये पराभव झाला. पण ओबीसीची मूळ ओबीसीची जागा होती, तिथं पण त्यांनी मराठाच कुणबी माणूस पंचायत समितीला, ती पण बाई कुणबी म्हणून निवडून आलेली, तिचं पण बोगस आहे. तिचं पण मी अपील केलेलं आहे. जालनामध्येच अपील आहे, जालना समितीकडेच अपील आहे तिच्यावालं. हे प्रमाणपत्र मी आपल्या याच कसं होतं आपलं रेकॉर्ड रूम मधून मी माहिती घेतली आणि त्याच्या त्यांनी जात पडताळणीला जी फाईल दिली ती फाईल मी घेतली. त्याच्यामध्ये हे 1919च फसली भाषेमधलं 1328 खंड पान क्रमांक 1348 हे उर्दू भाषेतलं एक खासरा पाणी मला दिलं. हेच त्यांना पण दिलेलं आहे. पण त्यांनी त्याच्यावर जे मध्ये
हनुमंत आहे त्याच्यावर त्यांनी तिकीट चिटकवलं आणि ते शासनाची दिशाभूल केली. आणि विशेष म्हणजे शासनाची दिशाभूल केली तर केली आणि जरांगे पाटलाची दिशाभूल करतात ते. दहीहंडे जे आहे, ज्योती श्रीधर दहीहंडे हे जरांगे पाटलाची दिशाभूल करतात. त्यांना चुकीचं सांगून राहिले हे सगळं. हे ऍक्च्युली यशवंताचं नाहीच आहे, हे हनुमंताचं आहे. आणि त्यांनी शासनाची फसवणूक केली, शासनाची केली आणि 30,000 32,000 मतदाराची सुद्धा फसवणूक केली की मी ओबीसी आहे, मी कुणबी आहे असं म्हणून तो निवडून आलेला आहे. आणि खोटंच आहे. समितीनं योग्य निर्णय दिलेला आहे.